गोव्यात सध्या एक इंग्लिश गाणं चांगलंच व्हायरल होत आहे। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल फोंडा येथील एका प्रसिद्ध देवळात देवाच्या दर्शनाला पोचले। मध्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर देव दर्शनासाठी ते देवळात गेले होते। तेव्हा तिथे इंग्लिश मधून गाराणे घालण्याचा एक नवा पायंडा सर्वांना पाहायला मिळाला। big post and whatever that he spends from his tongue, the people will always appreciate it and he will do the good works to God. I wish you all the best and happy long. After getting everything new, please come over here. Wish you all the best, happy long life. Just जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। इंग्लिश मधून गाणं घालणं चुकलं असं आम्ही अजिबात म्हणणार नाही, कारण आज विकास एवढा झपाट्याने होत आहे की देवाला सुद्धा आता इंग्लिश शिकावंच लागेल। यातून कुणीही स्वतःच्या भावना दुखावून घेण्याचा प्रश्न नाही। तरी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही आत्ताच माफी मागतो। पण हे गाणं इंग्लिश मधून घालण्याची वेळ का आली हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही पाहिलं की निवडून आल्यानंतर पक्ष बदलणार नाही अशी देवापुढे गाराणे घालणाऱ्या आमदारांनी लगेच एका वर्षात पक्ष बदलला। त्यानंतर काही आमदारांनी असं वक्तव्य केलं की तिथे काय चाललं होतं त्याची त्यांना कल्पना देखील नव्हती। काहींनी म्हणे देवाला विचारून केलं। इंग्लिश मधून गाणं घालण्याची वेळ त्यामुळेच तर आली नाही ना, कारण परिस्थिती अशी आहे की देवाला कळो वा ना कळो, देवापुढे उभा असणाऱ्या माणसाला तो काय करतो हे कळायला हवं। कारण लोकांची देवावर श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेमुळे देवाच्या चरणी येणाऱ्या मानवाला जनता देवाच्या श्रद्धेमुळे मानते। त्यामुळे त्या मानवाला जर तिथे काय घडत आहे याची कल्पना नसेल तर तो शब्द पाळूच शकत नाही। आणि हे असंच होत राहिलं तर कधी काळी लोक त्या देवावर सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत। आज देवावर असलेली श्रद्धा राखण्यासाठी त्यांच्या समोर माणूस आहे, तो काय करत आहे याची जाणीव त्या माणसाला असायला हवी। देवाला कळो वा ना कळो, पण केजरीवाल यांना कळायला हवं याचं भान ठेवून कदाचित हे गाणं इंग्लिश मधून घालण्याची वेळ आली असेल। हा प्रश्न फक्त एका देवळाचा नाही, ही वेळ कदाचित उद्या संपूर्ण गोव्यात सुद्धा येऊ शकते, याचं भान मात्र सर्वांनी राखायला हवं।